त्याशिवाय राहणार नाही। पुढची बातमी पाहूयात। मुस्लिम लायब्ररी चौकामध्ये सध्या दोघांची हत्या करण्यात आली। भंडारा शहरामधला हे धक्कादायक प्रकार आहे। चाकूने सपासप वार करत दोघांची ही हत्या करण्यात आली। रक्षाबंधनाच्या दिवशी दुहेरी हत्याकांडाने भंडारा शहर चांगलंच हादरून गेलं। ही हत्या का झाली, कशासाठी झाली याचा तपास सध्या पोलीस करतायत। मात्र या घटनेनं गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकं वर काढतीये का असा सवाल आता नागरिक विचारू लागले। त्यामुळे आता सध्या परिसरामध्ये सुद्धा दहशतीचं वातावरण पसरलेलं आहे। रक्षाबंधनाच्या दिवशीच दुहेरी हत्याकांडाने भंडारा शहर चांगलंच हादरून गेलं। मुस्लिम लायब्ररी चौकामध्ये या दोघांची हत्या करण्यात आलेली आहे। ही हत्या का झाली, कशासाठी झाली याचा तपास आता सध्या पोलीस करतायत। मात्र या घटनेनं सध्या पोलिसांसमोर सुद्धा आता आव्हान उभं ठाकलंय की या गुन्हेगारीला कसा चाप लावावा। दिवसागणिक गुन्हेगारी वाढू लागलेली आहे आणि पुन्हा एकदा आता या हत्येनं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। कोणत्या कारणावरून हा वाद झाला, कशामुळे ही हत्या झाली, कोणी केली याचा सध्या तपास पोलीस घेत आहेत। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पोलीस या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात। आमचे प्रतिनिधी सूरज बागडे सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, नेमकी ही हत्या का झाली आणि या संदर्भामध्ये आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? नक्कीच सिद्धेश, काल रात्री भंडारा मुस्लिम लायब्ररी चौकामध्ये टिंकू खान आणि जे गजबी आहे हे तिथं उभे होते आणि जुन्या वैमनस्यातून त्यांचा खून करण्यात आला अशी सध्या भंडाऱ्यात खळबळ माजलेली आहे। ह्या रक्षाबंधनाच्या दिवशीच दोघांची हत्या झाल्यामुळे सध्या भंडाऱ्यामध्ये तणावाचं वातावरण आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झाली असली तरी ह्या भंडाऱ्याच्या दुहेरी हत्याकांडामुळे पोलीस प्रशासनावर सध्या प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे ते जे दोघं होते टिंकू खान आणि गजबी आहे यांना त्वरित दवाखान्यात नेले असून ते त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलेले आहेत आणि सध्या पुढील तपास सुरू आहे। सिद्धेश, नक्कीच धन्यवाद सूरज, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। पुढची बातमी पाहूयात।